आजचा शेवटचा दिवस आहे आणि गडचिरोली मतदारसंघाचे आमदार नरोटे साहेब आपल्यासोबत आहे. डॉक्टर मिलिंद नरोटे साहेब, काय म्हणणार? गडचिरोली सारखा जो भाग आहे, नेक्सलाइट एरिया म्हणतात त्याला, आणि त्या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहे. काय काय महत्त्वाच्या आपण समस्या मांडल्या? मी गडचिरोली जिल्ह्याचा रिप्रेझेंट करतो. गडचिरोली मतदारसंघात मी पहिल्यांदाच निवडून आलेलो आहे आणि माझ्या गडचिरोली मतदारसंघात जो आजपर्यंत एक हे होतं आहे की हे नक्षलाईट एरिया आहे. असं मी तुम्हाला सांगतो की गेल्या 2014 जेव्हापासून भाजप सरकार आले तेव्हापासून नक्षलाईटचा जो प्रभाव होता तो जवळपास 70 ते 80% कमी झालेला, प्रादुर्भाव तिथं कमी झाला. आणि बघितलं तर एक मोठी समस्या आहे आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये, माझ्या मतदारसंघामध्ये शिक्षणाचा एक चांगली सुविधा नाही आहे, चांगले इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, शिक्षकांची कमतरता आहे. आणि ही कुठेतरी सर्वात जास्त मोठी बाब आहे की जेणेकरून एक क्वालिटी एज्युकेशन आपण सर्वांना देण्याचा प्रयत्न करतो आहे, तो आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये कमी दिसतो. दुसरा आहे वैद्यकीय सेवा, जे मेडिकल फॅसिलिटीज आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये पाहिजे, माझ्या मतदारसंघामध्ये पाहिजे, तो कमी आहे. डॉक्टर्स कमी आहेत आणि वेगवेगळ्या म्हणजे रिमोट प्लेसेसवरती बिल्डिंग बरोबर नाही, PSC बरोबर नाही आहे. आणि जे आतापर्यंत मॅटर्निटी मोर्टॅलिटी रेट म्हणा की इन्फंट मोर्टॅलिटी रेट जे कमी होताना दिसत आहे, पण त्यासाठी जे आपले BHMS डॉक्टर आहेत, BMS डॉक्टर आहेत, गेल्या 9 ते 10 वर्षापासून काम करत आहेत, ते खूप चांगलं काम करत आहेत. त्यांना कुठेतरी शासनाने एक चांगलं तर परमनंट करण्याच्या दृष्टीने त्याने प्रक्रिया सुरू करायला हवी, जेणेकरून आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक वैद्यकीय सेवेसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म उभा राहील. आणि आता जो गडचिरोलीमध्ये नव्याने सुरू झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झालेलं आहे, त्याच्यामध्ये एक पायाभूत सुविधा नाही आहे. एक सांगायचं म्हणजे की ज्या आपण म्हणतोय की मेडिकलमध्ये एक फर्स्ट इयरमध्ये एक ॲनाटॉमी सब्जेक्ट असते, त्याच्यामध्ये आपण शिकतोय की शरीराबद्दल शिकतोय, तर त्यासाठी एक डिसेक्शन हॉलसुद्धा नाही, एक कॅडावरसुद्धा नाही. तर हे मुलं कसे शिकणार? आपल्याला ते चांगले डॉक्टर कसे होणार? यासाठी मला म्हणायचं आहे की सरकारने या सर्व गोष्टी लवकरात व्हावे म्हणून चांगल्या निधीची तरतूद करावी आणि लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. माझा एक प्रश्न आहे महत्त्वाचा. आपण स्वतः डॉक्टर आहेत, वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपण काम करता. आता महाविकास आघाडीची काही नेत्यांची बनावटी औषधी महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्यामुळे कित्येक जणांची बळी गेली असं आरोप काय? हो, आता सरकारने या गोष्टीवर पूर्ण लक्ष देण्याची गरज आहे की नवीन जे कंपन्या आहेत, जे सेटल्ड कंपन्या आहेत, ते कुठेतरी आपल्या नावाने मेडिसिन काढतात आणि मग तेच मेडिसिन स्टोअरवरती 50% आणि 50% डिस्काउंटवरती पेशंटना देतात. हे याचा कुठेतरी कमी व्हायला पाहिजे, जेणेकरून आपल्या पेशंटना एक चांगला एक पोटेंट औषधी मिळायला पाहिजे. आणि त्यासाठी गव्हर्नमेंटने एक कोणतंतरी काहीतरी चांगलं पाऊल उचलायला पाहिजे असं मला वाटतं. असं वाटतं की ज्या प्रकारे वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्या प्रकारे म्हणजे मनमानी चाललेली आहे कुठेतरी, असं जे कोणत्याही गोष्टीचे दर ठरवलेले असतात, ते ठराविक असतात. आपण एखादी वस्तू घेतो त्याच्यावर सुद्धा MRP होतो. हॉस्पिटलमध्ये पेशंट गेल्यानंतर त्याचा जो लाखो रुपयाचा बिल निघते, याच्यावर कुठेतरी प्रतिबंध लागला पाहिजे. आणि गव्हर्नमेंटमध्ये तर आमच्या सरकारने तर जवळपास सर्व गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये त्याने तर फ्री करून दिलेलं आहे. प्रायव्हेट हॉस्पिटलचे त्यांचे दर ठरलेले आहेत, त्यांच्यावर आपण जास्त निर्बंध टाकू नाही शकत. पण एक माणुसकीच्या नात्याने आपण हे विचार करू शकतो की कुठेतरी कमीत कमी आणि त्यांना जो परवडेल त्यांच्यासाठी, म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलसाठी फिजिबल फीज असेल ती घ्यायला पाहिजे. तर सोबतच आपले जे पेशंट आहेत त्यांच्यासाठी पण एक चांगला सेवा देऊन चांगली फीज घेता येईल, या दृष्टीने गव्हर्नमेंट विचार करायला पाहिजे. महत्त्वाचा प्रश्न आहे, महाराष्ट्र मुंबई नर्सिंग कौन्सिलचे ॲक्ट जे आहे त्याच्या नियमाचा म्हणजे पालन होत नाही आहे.
जे प्रायव्हेट जे हॉस्पिटल्स आहे तिथे 5,000 10,000मध्ये मुली ठेवून तिथे ती सेवा दिल्या जाते, दर तोच लावला जाते ANMचा आणि GNMचा, याच्यावर सुद्धा लक्ष द्यायचं आहे. आमच्या गव्हर्नमेंटचं तर लक्ष त्या गोष्टीकडे आहे. आता त्या गोष्टीसाठी पण कुठेतरी चेंजेस करायच्या या दृष्टीने आमच्या सरकारचं पाऊल उचलण्यात येणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. शेवटचा प्रश्न, महायुती सरकारमुळे आज महाराष्ट्राच्या विकासाला एक नवीन दिशा मिळणार असं वाटतं? हो, अगदी ही गोष्ट बरोबर आहे की महायुती सरकारनेच जे विकासाच्या गतीने चालण्याचा जो प्रयत्न करत आहे, तो सर्व क्षेत्र असो, जरी मेडिकल असो, एज्युकेशन असो की हेल्थ असो आणि स्पोर्ट्स असो, या सर्व क्षेत्रामध्ये महायुती सरकार काम करत आहे. कुठेतरी येत्या भविष्यात सुद्धा हे तुम्हाला जाणवेलच की महायुती सरकार एक चांगली सरकार म्हणून उदयास येईल. आपल्यासोबत गडचिरोली मतदारसंघाचे आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे साहेब, एकूणच महायुती सरकार या महाराष्ट्राच्या विकासाला नवीन दिशा देणारी ठरणार आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्या काही गोष्टी आहे, ज्या अनियमितता आहे, ते सुद्धा त्याच्याकडे सुद्धा सरकारने लक्ष दिलं पाहिजे. ज्या प्रकारे हॉस्पिटल्समध्ये जे प्रायव्हेट हॉस्पिटल्स जे बिल काढले जाते, पेशंट जेव्हा भरती होतात त्यानंतर त्याचा जो बिल वाढतोय लाखो रुपये, म्हणजे त्याची डेड बॉडीसुद्धा घेण्यासाठी तुम्हाला तो पैसा द्यावा लागतो. विशेष म्हणजे महाराष्ट्र मुंबई नर्सिंग काउन्सिल ॲक्टचे नियमाचे पालन हे सुद्धा व्हायलाच पाहिजे आणि बनावटी औषधीकडे सुद्धा सरकारने लक्ष दिलं पाहिजे. मी कॅमेरा पर्सन दिलीप जोंदारसोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, विधान भवन, नागपूर.